आयुष्यात कुठे कधी गेलात नाही तरी चालेल, पण छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला एकदा नक्की भेट द्या. आपण आता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी स्थळ श्री शस्त्र तुळापूर इथे प्रवेश करतोय. 1600 जन्मदिवस 14 मे 1657. किल्ले पुरंदर. बलिदान दिवस सोमवार दिनांक 11 मार्च फाल्गुन अमावस्या 1689. चला भाऊ. हां, आपण आता छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी आलेलो आहोत. समोर आपल्याला दिसते ती छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान स्थळ आहे. समाधी क्षेत्र तुळापूर, जिथे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं त्या ठिकाणी आलो. स्वप्नील भाऊंना आपण आता विचारणार आहोत की तुळापूरचा नेमका इतिहास काय आहे तो. स्वप्नील भाऊ प्लीज. आपण हा समोर बघतोय हा त्रिवेणी संगम. त्रिवेणी म्हणजे समोर नेती ती भीमा आणि बामा आणि इकडून येते ती इंद्रायणी. या तीन नद्यांचा संगम आहे. या तीन नद्यांच्या पुढं समोर ही जाती ही भीमा म्हणून नावाने प्रसिद्ध आहे, जी पुढं पंढरपूरला गेल्यानंतर तिचं नाव चंद्र. हे गाव तुळापूर. या गावात आपल्या पाठीमागं दिसत असेल छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ. तर या ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घेतला होता आणि ह्याच गावातून आख्यायिका आहे अशी थोडी. या नदीच्या पात्रात हत्तीची तुला करून तुला केली होती, म्हणून ह्या गावाला नाव तुळापूर हे पडलं होतं. हा सगळा परिसर आपल्याला दिसतोय तो भीमा, भामा आणि इंद्रायणी यांचा त्रिवेणी संगम. ज्या वेळेला औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून बहादूर गडावर घेऊन गेले, त्यानंतर औरंग्याने छत्रपती संभाजी महाराजांना या त्रिवेणी संगमाच्या इथे आणून ठेवले. कारण उन्हाळ आणि पाऊस हा त्रिवेणी संगमाचा डोह तो पूर्ण भरलेला असतो आणि त्यामुळे पाण्याची कमतरता उन्हाळ्यामध्ये भासू नये आणि सुरक्षित जागा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना त्यांनी इथे ठेवले होते. आणि हीच ती जागा श्री क्षेत्र तुळापूर, जिथे छत्रपती संभाजी महाराजांना 40 दिवस औरंगजेबाने हाल करून मारले होते. आणि याच त्रिवेणी संगमाच्या पलीकडे औरंग्याची पूर्ण छावणी होती आणि त्याचं सिंहासनी तिथं अजून आहे. आणि ही कवी कलश छत्रपती संभाजी महाराज यांचे सहाय्यक त्यांची समाधी आहे. आता स्वप्नील भाऊ आणि मी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळ तुळापूर इथून निघालो. आता चाललोय वडोला भाऊ. काय महाराजांचं महाराजांचे समाधी स्थळ आहे. तुळापूरला महाराजांचं बलिदान स्थळ आहे आणि वडोला महाराजांचे समाधी स्थळ आहे. तिकडे चाललं होतं. आता आपण थोडक्यात पाहणार आहोत की छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर जी औरंग्याने क्रूर हत्या केली त्याच्यानंतरचा थोडक्यात इतिहास पाहणार आहोत. तव तप तेज निहारे तख्त तेज औरंग, हा शब्द औरंगाच्या तोंडून निघाला आणि हताश झाला. डोळ्यातून अश्रू निघाले. तो म्हणाला, या अल्लाह, मुझे लगता था कि शिवाजी जाने के बाद मुझे ये दक्खन का मुल्क मिल जाएगा, लेकिन मेरा ये ख्वाब सपना बनकर रह गया. आणि त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. औरंगजेब ढसाढसा लाडला. क्रूर कर्म. औरंग्याने स्वतःचे 2 भाऊ यमसदनी पाठवले होते आणि स्वतःच्या बाप कलाप्रेमी शहाजहानला सुद्धा त्यांनी तुरुंगाची हवा खायला लावली होती. अशा प्रकारे त्यांनी बादशाही पद मिळवले होते. परंतु इथे वेगळाच अनुभव आला. मराठ्यांचा सिंह पडला, परंतु दिल्लीपती औरंगजेबालाच मान खाली घालावी लागली. कसल्या मातीतून आलेली ही माणसे असतील. ही खंत औरंगजेबाला चिंता लागून राहिली. नंतर औरंगजेबाने स्वतःला सावरले. तत्काळ प्रेताचे तुकडे करण्याचे आदेश दिले. मराठ्यांचा राजा, त्यांचा मित्र छदोगामा, मात्य सारथी कवी कलश दोघांची प्रेते जंगलात फेकण्यासाठी हाशम नदीच्या पाण्यातून पलीकडे निघाले. त्याच सुमारास जनाबाई नावाची वयोवृद्ध स्त्री, जिला मूळबाळ नव्हते व जवळचे इतरही नातेवाईक कोणी नव्हते, ती तेथे त्या घाटावर कपडे धुत होती. हाशम प्रेत नदीच्या पात्रातून नेताना तिने पाहिले. तिने प्रसंग ओळखला.
कपड्याचे धुण्याचे गाठोडे तेथे टाकून ती तत्काळ गावचा पाटील असणाऱ्या रायरेकर पाटलाकडे पळत गेली आणि तेथे पोचल्यावर रायरेकर हा नुकताच येऊन बसला होता. जनाबाईने रायरेकरास माहिती सांगायला सुरुवात केली, परंतु हाच रायरेकर औरंगजेबात सामील होता. हे त्या बिचारीस काय ठाऊक? त्याने हकीकत ऐकण्याच्या आतच तू पुढे हो, मी मागावून 5-10 लोक घेऊन आलोच म्हणून तिला पुढे पाठवली. जनाबाई पुढे झाले आणि घात झाला. रायरेकर थेट संगमेश्वर मंदिरात आला आणि औरंगजेब बादशाला ही खबर कळवली. तोपर्यंत बिचारी जनाबाई रायरेकर येण्याची वाट बघत होती आणि अचानक 2 हशम आले. जनाबाई संभाजीराजांचे प्रेताचे तुकडे कोठे टाकतात ते पाहत होती. बिचाऱ्या जनाबाईला आपला मृत्यू जवळ आला याची कल्पनाही नसेल. तेच मागाहून झाडावर जसे कोयत्याचे वार करावे तसे जनाबाईच्या मुंडक्यावर तलवारीने वार झाले. जनाबाई गावात जाताना त्याने सर्व स्त्रियांना ही माहिती दिली होती. त्या स्त्रिया आपापसात कुजबुजी लागल्या होत्या. औरंगाने मात्र जनाबाईला मारल्यानंतर आपला मुक्काम तत्काळ हलवला, कारण संभाजीराजांना तुळापूरला आणल्याची खबर मराठी फौजाला लागली होती. त्यानुसार संताजी घोडपरी, जनाजी जाधव व हे वीर तुळापूरवर हल्ला करणार असल्याचे औरंगजेबाला कळले. त्यामुळे औरंगजेबाने तुळापूर सोडण्याचा निर्णय घेतला. वेगवान अशी घोडे वापरून औरंगजेबाने तुळापूर सोडले. तुळापूर सोडताना औरंगजेबाने तुळापूरचे नामकरण नरकापूर केले असे इतिहासात आढळते. औरंगजेबाचा मुक्काम 16 दिवस श्री क्षेत्र तुळापूरच्या संगमावर होता. या 16 दिवसात मिया खान नावाचा औरंगजेबाचा मुसलमान सरदार व त्याचे सहकारी यांची कत्तल करून औरंगजेबाने त्यांचा तंबू असलेल्या ठिकाणी कत्तल करून त्यांची प्रेते इतरत्र फेकली होती. त्यामुळे या प्रेतांचा दुर्गंध सुटण्यास सुरुवात झाली. हवा जशी लागेल तशी त्या प्रेतांची दुर्गंधी सुटत गेली. याची झळ औरंग्याला सुद्धा बसली. वास येऊ नये म्हणून औरंगजेबाने तुळापूरचे पाटील असलेल्या रायरेकर पाटलाच्या घरी 3 दिवस मुक्काम केल्याची नोंद औरंगजेब बादशाच्या तख्तखान्यात मिळते. असा हा उग्र स्वरूपाचा नरकासमान सुटलेला वास पाहून औरंगजेबाने तुळापूरचे नामकरण नरकापूर असे केले. 12 मार्च 1689 पासून ते सुमारे 1788 पर्यंत 99 वर्ष तुळापूर हे नरकापूर या नावाने ओळखले जाऊ लागले. इकडे जनाबाईने सांगितल्याप्रमाणे स्त्रियांची कुजबूज सुरू झाली. त्या समयी जनाबाईला हशमान करून ठार मारल्याची माहिती गावातल्या स्त्रियांना मिळाली. त्यानुसार गावातील स्त्रिया जमा झाल्या. त्या समयी औरंगजेबाने तुळापूर सोडले होते, त्यामुळे स्त्रियांना भीती वाटण्याचे काहीच कारण नव्हते. पुरुष मंडळींनी तर केव्हाच औरंगजेब बादशाह तुळापूरला आल्यापासून गावीच्या गावी सोडले होते. अख्खा महाराष्ट्र नुसता शंड झाला होता. अशा प्रकारे वडू आणि तुळापूरच्या गावातील स्त्रियांनी मिळून प्रेताचे तुकडे तुकडे जमा केले. नेमके याच समयी राजांना तुळापूरला आणल्याची खबर मिळालेले मराठी, त्या प्रामुख्याने गणोजी शिर्के विरुद्ध असलेले त्यांचे भाऊबंद शिर्के मंडळी तळ कोकणातून तुळापूर येथे येऊन पोचली. पाहतात तर काय, राजांच्या शरीराचे तुकडे तुकडे जमा केलेले होते. त्या स्त्रियांनी मिळून संभाजी राजांचे प्रेत एकत्र करून एका पोत्यात टाकून एक एक प्रेताचा तुकडा जमा करून एकत्र शिवले. म्हणून शिर्के मंडळींना शिवले हे आडनाव रूढ झाले. पुढे धन्य ते शिर्के की ज्यांना संभाजी राजांच्या प्रेताला स्पर्श करण्याचे पुण्य लाभले. वास्तविक शिर्के हे औरंगजेबाचे पारित्य करण्यासाठी तुळापूरला आले होते, पण वेळ निघून गेली होती. त्यांचाच म्हणजे संभाजीराजांचा सक्का मेहुणा गणोजी शिर्के हा गद्दार इतर शिर्के मंडळींना हवा होता, पण त्यांच्या राजाने केव्हा देशासाठी आपला प्राण अर्पण केला होता. पुढे प्रेताचे दहन कसं करायचं म्हणून जागेची शोधाशोध झाली, कारण प्रेताच्या तुकड्यांना आता दुर्गंधी येऊ लागली होती. औरंगजेबाने तर जाताना एक फतवाच काढला होता की जो कोणी प्रेताची विल्हेवाट लावेल त्याला मृत्यूदंडाशिवाय दुसरी सजा नाही. हे जनाबाईला मारून औरंगजेबाने दाखवून दिले होते. परंतु शिर्के मंडळी डगमगली नाही. मराठ्यांचा छत्रपती असा उघड्यावर टाकून जाणार नाही म्हणून त्यांनी चंगच बांधला. परंतु नदी काठी जर प्रेताला अग्निडाग दिला तर कदाचित औरंगजेबाला ही बातमी कळेल म्हणून गोविंद मार हा महार समाजाच्या एका ध्येय वेड्या सरदाराने वडू बुद्रुक येथे आपली स्वतःची जागा कशाचीही भीती न बाळगता प्रेताचे अंतिम संस्कार करण्यास दिली आणि वडू येथे बुद्रुक राजांच्या कवी कलशांच्या प्रेताला अग्नी देण्यात आला. धन्य ते शिर्के आणि धन्य ती माता की ज्याने आपल्या राजाला शेवटच्या क्षणी अग्नी समर्पित केले. दुसऱ्या दिवशी संभाजी राजांच्या अस्थी एका कलशात भरण्यात आल्या व त्या अस्थींचे विसर्जन त्रिवेणी संगमावर तुळापूर येथे करण्यात आले. संभाजी राजांना फितुरीने पकडून देण्यापासून ते त्यांना मारण्यापर्यंत तुळापूरकर पाटलांची साथ होती. सत्ता आणि पैशासाठी कोण कोणत्या थराला जाऊ शकतो याचे काही
ती प्रतीकच होते. गणोजी शिर्केने सुद्धा छत्रपती संभाजी राजांना पकडून देण्याची मदतच केली. मुठभर सत्तेसाठी स्वतःच्या बहिणी व मेवण्याच्या विरुद्ध मूठ आवळलेले गणोजी शिर्के समस्त महाराष्ट्राच्या मराठा समाजाला कलंक व बट्टा लावून गेले. यानंतर तुळापूर रायरीकर पुन्हा महाडजवळ औरंगजेबाच्या लोकांनी रायगडाला वेढा दिला. त्या समयी त्यांनाही सहाय्य करण्यासाठी महाड येथे पोहोचला. परंतु शंभूराजांची पत्नी महाराणी येशूबाई अत्यंत कठीण समयी संभाजीराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याला वारस म्हणून शिवाजी राजांचा पुत्र राजाराम या स्वराज्याचा पाईक म्हणून मंचकारोहण केले. आपण आता पाहताय ती छत्रपती संभाजी महाराज यांची वडो येथील समाधी. उजव्या साईडला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा होता आणि ही छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आणि त्याच्याच बाजूला 50 फूट अंतरावरती छत्रपती संभाजी महाराजांचे सहाय्यक त्यांच्या सावलीसारखे त्यांच्या बरोबर असणारे कवी कलश यांची समाधी आहे. हा पूर्ण परिसर, या परिसरामध्ये गेल्यावर पूर्ण नीरव शांतता असते आणि राजांच्या आठवणीने आपलं मन गहिवरून येतं. खरंच मित्रांनो, आयुष्यात कुठे कधी गेलात नाही तरी चालेल, पण एकदा तरी आपल्या ह्या शंभूराजांच्या, आपल्या लाडक्या राजाच्या समाधीस्थळाला नक्की भेट द्या. कारण या समाधीस्थळापासून एक प्रकारची ऊर्जा मिळते आपल्याला. आपला राजा कधी कोणासमोर झुकला नाही. धन्य ती राष्ट्रमाता जिजाऊ, धन्य ते छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धन्य ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश.